माझी मुलगी CS कंपनी सेक्रेटरीचा कोर्स CA प्लस CS तो जरा हे असतो, कठीण असतो. तर स्वामी आजोबांनी म्हटलं, स्वामी आजोबा ते कधी पास होणार? स्वामींच्या फोटोतून मला आवाज आला, आधी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला पूजा करताना जाणवलं होतं, पण दुपारी मी त्या भिंतीच्या बाजूला जेव्हा झोपली, अशक्य ही शक्य करतील स्वामी, इतकं छान ते आवाज आला त्या भिंतीतून. म्हणजे असं तिचं रिझल्ट मला वाटतं 25 तारखेला आला. 26 तारखेला माझ्या घरी स्वामींचे पादुका आले. स्वामी समर्थांचे भक्त आहेत आपले जे ऑडियन्स आहेत, तर त्यांनी सिंपल भक्ती स्वामींची कशी करायची ही जरा प्लीज सांगा. स्वामी आपल्या घरी येतात, आपल्या ताटातून सुद्धा जेवताना स्वामी तुम्ही स्वीकार करा म्हणून आपण जेवलो ना, तरी स्वामींना पाहते. श्री स्वामी समर्थ माझ्या हृदयामध्ये येऊन बसा म्हटलं ना, तरी कनेक्ट राहतात. पहाटे 4:30 ते 5:30 दरम्यान उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती, आणि आपली हात रिकामी ओंजळ, परत एकदा म्हणते मी, रिकामी ओंजळ, न पाणी न काही घ्यायचं नाही, कारण की त्या ओंजळमध्ये स्वामी आपल्याला देणार आहे आशीर्वाद. म्हणून आपण असं ओंजळ भरायची. रेखी म्हणजे काय? प्रॉब्लेम न विचारता 4 लाख 5 लाख मागतात असं ऐकलंय मी, मला कॉल येतात. मी सांगते त्यांना, अशी हिलर कधी निवडू नका तुम्ही. ते सांगता म्हटलं, ही तुमची आई आहे का? त्या व्यक्तीला विचारलं. हो म्हणे. हो म्हटलं तर दोघेही भडकले, हमारा नाम बदनाम किया उन्होंने. नाही तर हे असंच चालू राहणार. तुम्हाला रेकी नाही म्हटलं ना, माझे स्वामी नाही, तर गौतम बुद्ध सुद्धा तुम्हाला म्हटलं मदतीला नाही. कुणाला तरी आपण दुखवतो आणि हे एक्सपेक्ट नाही करू शकत की त्यावर रेखी काम करेल. नाही करू शकत, कारण की जे बघा एनर्जी आहे ब्रह्मांडाची. तर रेखीनी तुम्ही जेव्हा क्रिस्टलला एका हील करून कोणाला जर तुम्ही दिलात, तर त्याचा इफेक्ट त्या क्रिस्टलचा कसा असेल?